चिकटची धार बघ कशी उडाली. मग ती खाली मला आज फुलांची खूप आठवण येते. इतकी फुलं मी आता काढली मोगऱ्याची. तर कोकम अजून बघा वेळ जाणार आहे, म्हणजे साधारण नॉलेज नाही आपल्याला नसल्या कारणाने ती आपल्याला हा रिदम पडलेली आहे. पण तिची खांद्यावर नाही आणू शकत काय. अच्छा हा चला वाघ्या शेरू चाली चाली करायला आंबे शोधायला. चला 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 चला. ही बघ गाडी गेली आंब्यावरनं. ही बघ सकाळी उठायचं, चालायला जायचं, आंबे शोधायचे आणि घरी यायचं, असं सध्याचं आमचं रुटीन आहे. आज म्हटलं तुम्हाला पण दाखवते आंबे मिळतात की नाही काय माहिती. जातो तर खरं आशेने. थोडं जरा उशीर झालाय ना. अच्छा रस्ता बघा रस्ता. अजून रस्त्याचं काम थोडंसं बाकी आहे. कशा रस्ता बघा आमच्याकडे. आमचे रामश्याम कसे बघ खुश झालेत. हा बघा आंबा पडलाय. सकाळी उठायचं आणि आंबे. अरे आता खाली कशी उतरू. एक मिनिट मला खाली उतरावं लागेल. ताजे आंबे झाडावरनं पडलेले. बघा हे आंब्याचं झाड आहे ना, त्याला भरपूर असे आंबे, म्हणजे छान आंबा आहे तो, पण सगळे संपलेत ते आता. एक मिळाला. एकच आंबा मिळाला आम्हाला. दोनच मिळाले. शोधावं लागतं. वाघू आमचे खूच आहे. हा बघ कसा हे करतो, उधळतोय. नाही आज आंबे नाही. काल भेटले होते भरपूर, काल आणि परवाशी. चला नाही तर मगाशी धुकं नव्हतं, थोड्या वेळाने ते धुकं पसरलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी आंबे जमवायला हे रोजचं काम आहे आमचं. आज म्हटलं तुम्हाला पण घेऊन जाते संगाते, त्याच्यामुळे मी ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे. जास्त आंबे काही मिळाले नाही हो. हे काय झाडं आहेत ना आंब्याची, ते चिकवाले आहेत. आता बघा समोर ना माझ्या भरपूर असे आंबे पडलेले आहेत, पण ते चिकवाले असतात ना, ते घशाला खावखवतात. त्याच्यामुळे ते काय आम्ही उचलत नाही आणि कोणच नाही खात ते. असं आहे. आता जरा दुसरीकडे चाललोय, 2-4 ठिकाणी जरा फिरायचं, मग आंबे आपल्याला मिळतात. गावठी आंबे. मग सकाळचं चालणं पण होतं आणि आंबे पण जमवायचे, अशी कामं. आता इकडनं चाललोय आम्ही. चिकटची धार बघ कशी उडाली. मग ती खाली वरून तोड. कच्च्या कैऱ्या आम्ही सध्या तोडतोय बघा. अशा तोड. हा मग ते साईडला केलं तर खाली केल्यावर काढता येतात. काय आंबे ना हे बघ, हे दिसते धार, चिकटची धार उडते. बाकी काय मतलब नाही. आलो आम्ही घरी आणि आता बघा सकाळी आंबा खायला घेतलेला आहे. मस्त असा नॅचरल पद्धतीने पिकलेला आंबा, झाडावर पडलेला. वाघ्या फटका देऊ का. तर रोज सकाळी उठायचं आणि आंबे खायचं. सध्या असं आमचा दिनक्रम आहे. उठल्या वेळेला आंबा जातो तोंडामध्ये. आता मी हा खाणार आहे. मी आता खाऊन बघते कसं झालं. मस्त आहे तो. कैऱ्या बघा थोड्याशा आणलेल्या आहेत, पिशवी लहान नेली ना त्याच्यामुळे. चांगला आहे आंबा हा. द्या आणून मला खायला. सकाळी आंबे खातोय. कलमी आंब्यापेक्षा हे आपले जे रायवळी आंबे असतात ना, ते चवीला खूप भारी असतात. मस्त आंबा आहे हा. हा ना आंबा आपल्या घराजवळ एक झाड आहे ना,
समोरच आहे, तिकडचा आंबा आहे जवळ, म्हणजे कुठे जायची पण गरज नाही, जवळच्या जवळच आहे तो आंब्याचं झाड. ते 2-3 आता पडलेले सापडले ते आणले. ऐक देवारी पाणी तुझं त्या पाऊस पडतोय वाटतं, पाऊस पडतोय असं वाटतंय. का तो प्लास्टिक आहे ना, तो तिकडचा उचला पाहिजे उन्हाच्या आधी. आणि तो प्लास्टिक उन्हात राहून खराब होऊन जाईल. पाणी नाही आता, यांना पाणी भरायला लागेल यांचा घर. गाडीवाल्याने येऊ दे की त्याला लवकर, त्याच्या आधी गाडी यायची, बोललं असतं काम येणार ते. शिडी त्या साईडला बघितली होती बघ. कुणालचे बाबा आता ते घराला पाणी घालायला गेले. आपल्या घराचं प्लास्टरचं काम आहे ना पूर्ण झालंय, तुम्हाला मी दाखवते. आणि लादीचं काम मला असं वाटतंय या दुपारच्या नंतर की नाही चालू होईल. थोडंसं फक्त प्लास्टर जरा बाकी आहे. आपला जो माळा काढलेला आहे ना, म्हणजे टाकी बसवणारी जी जागा केलेली आहे ना टॉयलेटच्या बाथरूमच्या वरती, तेवढा भाग फक्त राहिला आहे. त्या आजनं पूर्ण होऊन जाईल आणि मग लवकरच लादीचं काम सुरू होईल. पाणी घालणं गरजेचं असतं ना, तेच चाललेलं आहे. आणि आजचं वातावरण तुम्हाला सांगते, ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडेल असं वाटते आम्हाला, कारण आता किती 7:30 होऊन गेले आहेत, तरी पण सावटसारखं वाटते. आणि धुकंसुद्धा आज आलं होतं. तेच आमचं मगापासून बोलणं झालं आहे कुणाच्या बाबांचं आणि माझं, की पावसासारखं वातावरण झालं, लाकडं वगैरे असं एक खुल्ले आहेत ना, त्याला व्यवस्थित झाकून बिकून सगळं ठेवायला पाहिजे. मसाल्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही चिंता नाही आहे. सर्व मसाले काल आणलेले आहेत, जे डंक्यात दिले होते ना सगळे आणून ठेवले आहेत. फक्त आता आपले पॅकिंग करायचे. पॅकिंग संध्याकाळच्या वेळेस करायला आम्ही घेणार आहोत. तर आता हे कसं आपलं घराचं काम चाललं आहे ना, ते लाद्या वगैरे म्हणजे आज घ्यायला पण जायचं आहे. म्हणजे काल आम्ही गेलो होतो रात्री, सगळं पसंत वगैरे करून आले, पण ते कारागीर म्हणाले की माझ्याबरोबर चला म्हणून. म्हणजे त्यांना कसं बघा, आपल्यापेक्षा त्यांना भरपूर नॉलेज असतं. हे जे कारागीर असतात ना, त्यांना भरपूर नॉलेज असतं. म्हणजे कुठली लादी चांगली आहे, काय आहे, ते बरोबर व्यवस्थित बघून घेणार. म्हणजे आम्हाला ते काल म्हणत होते की क्वालिटी जी असते ना, म्हणजे दुकानवाले कसे आपल्याला एक दाखवणार आणि पाठवते वेळीचे लो क्वालिटीचे पण पाठवतात, असं ते आम्हाला सांगत होते. त्याच्यामुळे ते म्हणाले की तुम्ही चूज करून या, मग दुसऱ्या सकाळी मग आपण जाऊन बघूया, म्हणजे मालाची क्वालिटी वगैरे सगळं चेक करून आणि मग ते टेम्पोमध्ये भरायचं. त्याच्यामुळे आम्ही पण जरा थांबलो, मग रात्री फक्त बघून आलो. आणि बघा, म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं, कोण जर का आपल्याला चांगलं सांगत असेल तर आपण ऐकावं ह्या मताचे आम्ही आहोत. त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो. मग अजून पेमेंट वगैरे काय केलेलं नाही. आता सकाळी ते आता आले ना काम करायला, काही कुणाच्या आवाज जाणार त्यांच्यासोबत आणि मग बघणार आणि मग टेम्पो भरणार. आणि टेम्पोवाले पण आपल्या ओळखीचे आहेत. आपल्याकडे बघा ते पाणी घेऊन येतात ना, पाण्याचं टँकर घेऊन त्यांचाच टेम्पो करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होणार आहे. काम खूप चांगलं केलं, तुम्हाला मी दाखवते. काय आलं कुणाच्या बा थांबले, मी बोलते तुमच्याशी, ते उभे आहेत. म्हटलं काय झालं काय माहिती. सुरुवात केली ना, आहे बघा. आता इथे पाणी ठेवलेलं तापत, आणि हे भाग्या शेरू यांचं चिकन का रात्री आणलेलं, त्यात फक्त हळद घातले. आणि चूल पण बघा छान अशी पेटते. ती चूल ना मला सारवायची होती, पण आता म्हटलं राहू दे, कारण ते पेटवायची पण होती ना, वेळ गेला असता. दोघं जण परत भुकेले बछडे माझे, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे. इथे काय झालं ते बघूया. का आलं काय टाका लागणार. अच्छा हां, थांब मी जरा सगळ्यांना जरा प्लास्टर दाखवते केलेलं. हे बघा सगळं प्लास्टर आपलं झालं आहे. फक्त हे वरचं बाकी आहे ना आपलं, हा वरचा भाग आहे ना तो बाकी आहे. ते आता आज करतील ते. हां, कोबा तेच व्यवस्थित खूप चांगलं काम केलं त्यांनी. हे बघा ते सगळं गॅप वगैरे होतं ना, सगळं भरून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तुम्हाला बाहेरनं पण दाखवते. हे बघा हे बाहेरचं काम, ते चौकट बघा दिसते, फ्रेम बघा, हे अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि खाच खळगे सगळे होते ते पण त्यांनी काल भरून टाकलं. काम चांगलं केलं असं ना. वागू बसला. चला ह्यांना जरा पाणी देऊ दे, कधी माणसं यायचा टाईम झालाय.
ही बघा इतकी फुलं मी आता काढली मोगऱ्याची, अजून पण आहेत मागच्या दारामध्ये. आता ही मी ना किचनमध्ये ठेवणार, छान असा सुगंध किचनभर दरवळत राहणार. आणि ह्या बघा ह्या कैऱ्या सकाळी आणलेल्या त्या पण धुवायच्या आहेत, थोड्या वेळाने करणार आहे. चला आता हे ठेवूया, कामं आपली हळूहळू चालू आहेत. काय आली 1 मिनटं, कुणाच्या जेव्हा पाणी घालतात ना. वाघ्याशरूचं चिकन ठेवलं चुलीवरती आणि हा बघा कुकर पण लावून झालं. आता हे मी इथे ठेवते, म्हणजे छान असा सुगंध दरवळत बसतो किचनभर. ऐकलं का? तो बघा वाळूमध्ये बसलाय. शेरू इकडे, गरमी होते, जाम गरम होतंय ना शेरूला. जाऊन बसलाय तो बोका. थोडासा स्लो ठेव. तर आम्ही बघा आता काय घेतलं आहे, पॅकिंग करायला घेतलेलं आहे. थोडंफार मसाले पॅकिंग करून झालेत आणि अर्धे आमचे अजून पॅकिंग करायचे बाकी आहेत. आता आम्ही सध्या कुरिअरचं करतोय. ओके नाही बघा, हे बॉक्समध्ये सगळं आपल्याला आता कुरिअर करायचं आहे, म्हणजे कुरिअरची तयारी करतोय. जे काय थोडंफार पॅकिंग केलं ना ते हे बघा तुम्हाला मी दाखवते. मसाले संध्याकाळी पण आम्हाला हेच काम आहे आज, मसाले पॅकिंग करायचं. पण आता हे थोडेसे कुरिअर आता आपल्याला करून घ्यायचं आहे. देऊ का पटापट? 2-2 किलो 1.5 किलो काय असेल ते काढ. तेच तर मच्छी मसाला की नाही आपला रेडी नव्हता ना. काल बघा कुठून आला आणि पॅकिंग वगैरे आम्ही काल रात्री की नाही उशिरापासून केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या पेंडिंग राहिलेल्या ऑर्डर आहेत ना त्या आता अर्ध्या पुऱ्या करायला सुरुवात करतो. हे सगळं काम आहे ना कुणाल करायचं. मला आज कुणालची खूप आठवण येते. हे जे कुरिअरचं सगळं असतं ना ते सगळं कुणाल करायचं. त्याच्यामुळे मला असं भरपूर असं म्हणजे आम्हा दोघांना आराम असायचा. आज असं गाडी वाजली, हॉर्न वाजला. आता म्हटलं 1 तास ते करूया. एकीकडे जेवण चाललेलं आहे, गॅस चालू आहे आणि एकीकडे आता हे पार्सलचं सगळं चाललं आहे कुरिअरचं. थोडंसं जरा 2-3 दिवस लेट झाले, आपल्या घराचं पण काम चाललं होतं ना त्याच्यामुळे. पण आता ह्या आठवड्यात लवकरात लवकर, म्हणजे आज बघा वार काही रविवार ना, शनिवार रविवार कुरिअर सेंटर आहे ना बंद असतं. त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही तिकडे कुरिअर द्यायचा. पण उद्याला अर्ध कुरिअर आम्हाला म्हणजे करणार आहोत, पटाट सगळं करायचं आहे. आणि त्याच दिशेने सगळे धडपड सकाळपासून सगळे चाललेले आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही मसाले ना ते पॅकिंग करणार आहोत, म्हणजे मीडियम मसाला आणि स्पेशल मसाला वगैरे ते पॅकिंग करायचं बाकी आहे. ते संध्याकाळी करणार. आणि हळद पण करायची पॅकिंग. कोण आले? अच्छा, ते आमच्याकडे रस्त्याचं काम चाललं आहे ना. काल बघा डांबर टाकलं ना, अजून पण म्हणजे आजचा दिवस अजून बाकी आहे. आता हा दुसरा दिवस आणि आज आहे ना ते पूर्ण होऊन जाते. ते पण सगळं काम चालू आहे असं. हां आपल्या इथे हां चालेल, मी साईडला करून ठेवते. चला आता हे पटकन आहे ना कुणाच्या बाबांना सगळं देते करून. आणि गॅस चालू आहे जेवणाचा. आज काही रेसिपी वगैरे काही शेअर नाही केली कारण टाईमच नाही. आज सगळं हे पॅकिंगचं सगळं करायचं आहे. नाही सगळं मी साईडला करून ठेवते. बसलं ना त्यात. बॉक्सची साईजमध्ये जरा लहान मोठे ना थोडेसे. तुम्हाला मी थोडंसं आपलं पॅकिंग दाखवते, म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. आज म्हटलं लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवूया. तर अशा पद्धतीने आता आपण ना पॅकिंग करायला सुरुवात केली. म्हणजे जितकं पण आमचं म्हणजे असतं ना पॅकिंगचं सध्या म्हणजे बॉक्समध्ये पाठवायचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे बघा हे चाललेलं आहे. आज कुणाला सध्या पट्टापट झालं असं, कुणालची आज आम्हाला आठवण येते. हो की नाही? हे आता हे थोडंसंच आहे, अजून दुसरं पण बाकी आहे पॅकिंग करायचं. त्याच्यामुळे करूया लवकरात लवकर. हा बघा हा आपला मसाला ना संपला होता, मच्छी मसाला. त्याच्यामुळे हा बघा हे आता ना थोडंसं जरा सिलिंग पण करायचं बाकी आहे. डबल पॅकिंग बाकी आहे करायचं कारण त्या पिशव्या संपल्या होत्या ना. तर कुणाला जेव्हा मगाशी ना मार्केटमध्ये जाऊन आता घेऊन आले. हे बघा आमच्या इथे एक ना होलसेलर मिळाले ना, आपल्या ओळखीचं सापडलं ना एक, त्याच्यामुळे आम्हाला पिशव्या मिळतात आता. आणि त्यांना आता दुसरं पण दाखवलं आहे ना. त्यांचं आहे हरळकर. हरळकर नाव टाक, पुष्पा हरळकर. म्हणजे पॅकिंगचं सामान सध्या आम्ही शोध घेतोय कुठे आम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल, चांगल्या क्वालिटीचं वगैरे. म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू कशा व्यवस्थित जायला पाहिजे ना त्याच्यासाठी. म्हणजे जसे हे बॉक्स आहेत ना आम्ही शोधून काढले ना, तसं दुसरं पण स्टँडिंग पाऊचचं पण सध्या आमचा शोध चालू आहे. हो की नाही? कमी किमतीत आपल्याला परवडेल, बजेटमध्ये, आपल्या बजेटमध्ये परवडेल अशा भावात भेटले की लगेच घेऊन टाकणार. हां सध्या शोध चालू आहे आमचं असं. झालं. चला आता पुढची ऑर्डर. हां बसू दे चला. तर थोडंसं बघा आता पॅकिंग केलं आणि आता हे साईडला करून ठेवलेलं आहे कारण जेवायचा आता टाईम झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं बघा हे साईडला केलं आहे आणि आता जेवतो आधी.
तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये अंडा बिर्याणी केली, पटकन झटपट इन्स्टंट, आणि 2 वेळेचे एकदम करून घेतले. त्याच्यामुळे संध्याकाळचा आपला टायमिंग की नाही वाचणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पॅकिंग करू शकतो. असं अंडा बिर्याणी खायची ना, सलाड ना पल्लाड काय नाही, टाइम नाही आपल्याकडे सलाड बिर्याणी. टाईम नाही म्हणून ना. चला जेवा आता, जेवा. जे बनवलं ते पटपट खायचं. चला जेवण. गरम गरम जेवायचं. कसे झाले काय माहिती ना. हां, तर सकाळची संध्याकाळ झालेली आहे आणि पुन्हा आता आमचं की नाही पॅकिंगचं काम सुरू झालं आहे. आज आपल्याकडे विक्रीसाठी हळद आलेली आहे. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गावठी हळद आपण विकणार आहोत. म्हणजे मला भरपूर अशा कमेंट्स यायच्या, व्हॉट्सअपला मेसेज यायचे की ताई आम्हाला गावठी हळद हवे, कोकमसुद्धा हवेत. तर कोकम अजून बघा वेळ जाणार आहे. म्हणजे साधारण मला असं वाटतं की मेच्या 15 तारखेच्या नंतरच कोकमाचं सगळं असतं. म्हणजे अजून भरपूर वेळ आहे. तर ते पण जेव्हा येतील त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीनच. आत्ता माझ्याकडे की नाही हळद आलेली आहे, ती आता पॅकिंग करायला आम्ही घेतो आहे. तुम्हाला मी अगोदर दाखवते. हळद बघा तुम्ही, आणि नाही आधी बघा. तर ही बघा, ही आपली गावठी हळद आणि घरगुती हळद आहे. ही रंग इतका छान आहे आणि असा बघा, मी आता ही गोणी खोलले ना, इतका छान सुगंध पसरला सगळीकडे. पूर्ण घरभर आमच्या हळदीचा सुगंध आहे, हो की नाही? मस्त मस्त रंग तर बघा किती छान आहे बघा. नाही पण ही एकदम मस्त, अगदी लहान मुलांसाठी तर खूप बेस्ट आहे ही हळद. कोणाला सर्दी खोकला झाला असेल ना, तर ही चिमूटभर हळद घ्यायची, दुधामध्ये घालायची किंवा मधामध्ये घालून खायची. एकदम म्हणजे होतं ना गावठी हळद आहे ना, त्याच्यामुळे लगेच ह्या हळदीचा किती फरक पडतो. असं आहे ते सगळं. हां, आणि ही हळद आपण स्वतः पिकवलेली आहे की नाही? नाही नाही, मागच्या वेळेस पहिल्या वर्षी आपण पिकवली होती ना हळद आम्ही जेव्हा नवीन गावी आलो ना त्यावेळेस. आणि मग त्याला मेहनत खूप आहे जरा, म्हणून मग आपण ते कसं इकडे आपल्याला तेवढं नॉलेज नाही आपल्याला, नसल्या कारणाने ती आपल्याला व्यवस्थित करता काय. हां, नाही पण ही गावठी हळद ना खूप चांगली असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की दुधामध्ये मिक्स करून पण तुम्ही म्हणजे सर्दी खोकला असेल तर, किंवा ते मध असेल त्याच्यामध्ये टाकून खायचं, खूप बेस्ट आहे. आणि ही हळद मी स्वतः वापरलेली आहे आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी सांगते की गावठी हळद कशी असते. ती स्वतः आम्ही पिकवलेली आहे शेतामध्ये. ज्यावेळेस आम्ही नवीन गावी आलो त्यावेळेस आम्ही हळद 2 वर्ष लावली होती आणि तिचा वापरसुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे नाही ना, खूप मस्त हळद. म्हणजे अगदी जेवणामध्ये तुम्ही एवढीशी जरी टाकलात ना तरी पण इतकं छान रंग, चव वगैरे पण खूप म्हणजे चांगलं येतं आपलं जेवणाला. त्याच्यामुळे वापरलेले आहेत, त्याच्यामुळेच मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर केलेली आहे. हां, तेच. तर कोणाला जर का खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. तुम्हाला ही हळद की नाही घरपोच केली जाईल आणि लिमिटेड स्टॉक आहे. त्याच्यामुळे ज्यांना हवे त्यांनी पटापट मेसेज करा आणि हळद की नाही ऑर्डर देऊन बुक करा. तर चला मग ताईनो, आता बघा आम्ही आता जे मसाले आहेत ना, आपलं स्पेशल मसाला आणि मीडियम मसाला ना पॅकिंग करायचं बाकी आहे. थोडंसं आम्ही आता जरा बिझी होतो, कुणाला जेव्हा बिझी होते, कारण आपलं ते घराचं सामान आलं ना मगाशी, लाद्या वगैरे आहेत ना, ते मगाशी आलं आणि ते माल उतरवायला जवळजवळ 1 तास गेला, 1-1.25 तास गेला ना. त्याच्यामुळे मग थोडंसं वेळ गेला आणि मग आम्हाला पॅकिंग करायला थोडंसं लेट झालेलं आहे. म्हणजे आजचा पुरा दिवस आमचा पॅकिंग आणि हे सगळं चाललेलं आहे, असं सगळं आहे. आणि पुढील 1-2 दिवस आमचं तेच चालणार आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.